आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या 1 तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत। त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। हा सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत। येत्या बुधवार पासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल। येत्या 1 ऑक्टोबर पासून पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत। याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। त्यामुळे सर्वांसाठीच या नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। चला तर मग जाणून घेऊया येत्या बुधवार 1 ऑक्टोबर पासून काय काय होणार आहेत महत्त्वाचे बदल। नंबर 1, रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलणार। भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे। येत्या 1 ऑक्टोबर 2025 पासून आरक्षण म्हणजे रिझर्वेशन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर ज्यांची आधार कार्ड पडताळणी म्हणजे आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेले आहे अशाच लोकांना पहिल्या 15 मिनिटांसाठी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करता येतील। आता 1 ऑक्टोबर पासून तिकीट बुकिंगच्या पहिल्या 15 मिनिटात आधार पडताळणी सक्तीची म्हणजे बंधनकारक असणार आहे। रेल्वेने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि IRCTC ला तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत। यासह प्रवाशांना या नव्या नियमांची माहिती देण्यासाठी एक मोहीम राबवली जाणार आहे। रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक देखील जारी केले आहे। हा नियम IRCTC च्या वेबसाईट आणि मोबाईल ऍप साठी लागू असेल। नंबर 2, गुगल पे, पेटीएम, फोन पे वापरणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी। डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येत्या 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑक्टोबर पासून P2P पर्सन टू पर्सन कलेक्ट रिक्वेस्ट फीचर कायमस्वरूपी बंद करणार आहे। या निर्णयामुळे गुगल पे, पेटीएम, फोन पे सारख्या सर्व UPI ऍप्स वर येत्या 1 ऑक्टोबर नंतर P2P रिक्वेस्ट व्यवहार होऊ शकणार नाहीत। दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी NPCI ने हा नवीन नियम आणला आहे। आता नंबर 3, सर्व जनधन खातेदारांसाठी सरकारने दिली एक महत्त्वाची बातमी। PMJDY म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जनधन खातेधारकांसाठी येत्या 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। 2014-15 मध्ये जनधन खाते उघडलेल्या आणि 10 वर्ष पूर्ण झालेल्या जनधन खात्यांसाठी KYC करणे सक्तीची म्हणजे बंधनकारक आहे। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँक खाते बंद देखील होऊ शकते। त्याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही व खात्यातून पैसे काढणे, अनुदान हस्तांतरण आणि इतर सुविधांवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे ज्यांनी अद्याप देखील आपल्या जनधन खात्याची KYC केलेली नाही त्यांनी येत्या मंगळवार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत KYC करून घ्यावी। तर नंबर 4, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती। सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला CNG, PNG सोबतच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। येत्या बुधवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत। मीडिया रिपोर्ट नुसार बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।